आज आपण अगदी हिरवीगार, खुसखुशीत आणि टम्म फुगलेली पालकची पुरी बनवणार आहोत. साधी पुरी आपण नेहमी बनवत असतो आणि वेगवेगळ्या भाज्यांबरोबर, दही बरोबर खात असतो. ही पालक पुरी ही तुम्ही मस्त कोणत्याही भाजी बरोबर किंवा दही बरोबर खाऊ शकता. मध्यम आकाराची स्वच्छ धुतलेली पालकची जुडी एक घेतलेली आहे. ती मिक्सरच्या भांड्यामध्ये घालूया. त्यातच आलं, लसूण, मिरची, अख्खे धणे आणि कोथिंबीर घालून त्याची एक प्युरी तयार करून घेऊया. तयार केलेली प्युरी ताटामध्ये घालून त्यात 2 कप गव्हाचं पीठ आणि घरगुती सर्व मसाले घालूया. ओवा सुद्धा 1 चमचा घालूया आणि चवीनुसार मीठ. पाण्याचा वापर न करता इथे घट्ट गोळा तयार करून घ्यायचा. गरज वाटली तरच पाण्याचा वापर करायचा, पण गरज पडत नाही. आणि हा गोळा चांगला 15 ते 20 मिनिटसाठी भिजवून घ्यायचा. एक छोटासा गोळा घेऊन जाडसर पुरी लाटून घ्यायची किंवा मग सगळ्याच पुऱ्या समान आकारात हव्या असतील तर मोठा गोळा घेऊन जाडसर पोळी लाटून घ्यायची आणि वाटीच्या मदतीने पुऱ्या तयार करून घ्यायच्या. मध्यम गॅसवर या सगळ्या पुऱ्या तळून घ्यायच्या. मस्त टम्म फुगलेल्या हिरव्यागार पुऱ्या तयार.